नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मौर्य साम्राज्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारताच्या इतिहासातील एक बलशाली साम्राज्य होते. तर चला मग कसलाही वेळ न दवडता सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारताच्या इतिहासातील एक बलाढ्य साम्राज्य म्हणून गणले जात होते. यात एकूण 9 राजे होऊन गेले. यात पहिला जो राजा होता तो चंद्रगुप्त मौर्य याने इसवी सन पूर्व 322 ते इसवी सन पूर्व 297 पर्यंत राज्य केले. यात दुसरा जो राजा होता तो राजा बिंदुसार याने इसवी सन पूर्व 298 ते इसवी सन पूर्व 272 पर्यंत राज्य केले. यात तिसरा जो राजा होता तो सम्राट अशोक याने इसवी सन पूर्व 274 ते इसवी सन पूर्व 232 पर्यंत राज्य केले. यात चौथा जो राजा होता तो दशरथ याने इसवी सन पूर्व 232 ते इसवी सन पूर्व 224 पर्यंत राज्य केले. यात पाचवा जो राजा होता तो राजा संप्रती यांनी इसवी सन पूर्व 224 ते इसवी सन पूर्व 215 पर्यंत राज्य केले. यात सहावा जो राजा होता तो राजा सलीसुक यांनी इसवी सन पूर्व 215 ते इसवी सन पूर्व 202 पर्यंत राज्य केले. यात सातवा जो राजा होता तो राजा देववर्मन यांनी इसवी सन पूर्व 202 ते इसवी सन पूर्व 195 पर्यंत राज्य केले. यात आठवा जो राजा होता तो राजा सद्धनवन यांनी इसवी सन पूर्व 195 ते इसवी सन पूर्व 187 पर्यंत राज्य केले. यात नववा जो राजा होता तो राजा बृहद्रथ यांनी इसवी सन पूर्व 187 ते इसवी सन पूर्व 185 पर्यंत राज्य केले. शेवटचा राजा बृहद्रथ याला त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग याने ठार केले आणि मौर्य साम्राज्याचा शेवट केला आणि शुंग वंशाची स्थापना केली. चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्याच्या आईचे नाव मुराय हे होते. चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक म्हणून गणला जातो. चाणक्याच्या मदतीने चंद्रगुप्त मौर्याने राजा धनानंदाला हरवून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. इतिहासात अशी एक आख्यायिका आहे की चाणक्याचे वडील चरक यांना राजा धनानंदाने अत्यंत निर्दयीपणे ठार केले होते आणि आपल्या वडिलाच्या हत्येचा प्रतिशोध घेण्यासाठी चाणक्याला एका पराक्रमी शिष्याची आवश्यकता होती आणि चंद्रगुप्त मौर्याच्या रूपाने तो शिष्य चाणक्याला मिळाला आणि चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याच्या मदतीने राजा धनानंदाला हरवून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्त मौर्याने जवळजवळ 24 वर्षे राज्य केले. चंद्रगुप्त मौर्याचे ग्रीक आणि लॅटिन भाषेतील नाव सँड्रोकोटस आणि अँड्रोकोटस हे होते. त्याच्या पत्नीचे नाव दुर्धरा आणि हेलेना हे होते. चंद्रगुप्त मौर्याच्या जातीबद्दल इतिहासामध्ये मतभिन्नता आढळते. चंद्रगुप्ताची जात क्षुद्र असल्याचा बौद्ध आणि धर्मग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांच्या म्हणण्यानुसार चंद्रगुप्त मौर्य हा वैश्य जातीचा होता. विशाखादत्त लिखित मुद्रा राक्षसनुसार चंद्रगुप्त मौर्य हा वृषल या जातीचा होता. वृषल म्हणजे निम्न वर्गातील येते. प्रसिद्ध लेखक प्लुटार्कच्या अंदाजानुसार चंद्रगुप्त मौर्याने 6 लाख सैन्यानिशी संपूर्ण भारत पादक्रांत केला होता. चंद्रगुप्ताने इसवी सन पूर्व 325 मध्ये सेल्युकस निकेटर या राजाला पराभूत केले होते. युद्धात पराभूत झाल्यानंतर सेल्युकस निकेटरने आपली पुत्री कार्नेलिया हिचा विवाह चंद्रगुप्त मौर्याशी करून दिला होता. इतिहासात अशी एक प्रथा आहे की एखाद्या राजाने दुसऱ्या राजाला पराभूत केल्यानंतर पराभूत राजा हा विजेत्या राजाला आपल्या मुलीशी विवाह करून देतो आणि आपल्या राज्यातील काही प्रांत देतो. त्याच अनुसार काबूल, कंदार, हैरात आणि मकरान हे 4 राज्य सेल्युकस निकेटरने चंद्रगुप्त मौर्याला दिले होते. सेल्युकस निकेटरने चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात मेगस्थनीस नामक राजदूत पाठवला होता. तिथेच मेगस्थनीसने इंडिका नामक पुस्तक लिहिले होते, ज्यात तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजनैतिक दृष्टिकोन दाखवला आहे. चाणक्याने अर्थशास्त्र नामक पुस्तक चंद्रगुप्त मौर्याच्याच काळामध्ये लिहिले होते. चाणक्य हा कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावाने सुद्धा ओळखला जातो. चंद्रगुप्त मौर्याने आपले अंतिम दिवस कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे घालवले होते. तिथेच त्यांनी जैन मुनी भद्रबाहूकडून जैन धर्माची दीक्षा प्राप्त केली होती. तिथेच त्यांनी अन्नत्याग करून आपले जीवन संपवले. काही इतिहासकार म्हणतात की जैन धर्मानुसार अन्नत्याग करून चंद्रगुप्त मौर्याने आपले जीवन संपवले होते. एक धारणा अशीही होती की लाकडाच्या महलाखाली दबून चंद्रगुप्त मौर्याचा अंत झाला होता. चंद्रगुप्त मौर्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार हा सत्तेवर आला. बिंदुसारच्या आईचे नाव दुर्धरा हे होते. राजा बिंदुसार हा अमित्रघात, सिंहसेन, मद्रसार आणि अजातशत्रू या नावाने ओळखला जातो. बिंदुसारच्या शासनकाळात तक्षशिलामध्ये 2दा विद्रोह झाला होता, पण 2दा झालेला विद्रोह राजा बिंदुसारने शमवला. बिंदुसारच्या दरबारात डायमेकस नामक सिरियन नरेशाचे राजदूत येऊन गेले होते. राजा बिंदुसार हा एका पराक्रमी राजाचा पुत्र आणि एका पराक्रमी राजाचे वडील म्हणून इतिहासात ओळखला जातो. सम्राट अशोक
हा देवनामप्रिय अशोक या नावाने सुद्धा ओळखला जातो. सम्राट अशोकाचा जन्म इसवी सन पूर्व 304 मध्ये झाला होता. सम्राट अशोक हा क्रूर राजा म्हणून ओळखला जातो. त्याच्या आईचे नाव सुभद्रांगी हे होते. सम्राट अशोकाच्या वडिलाचे नाव बिंदुसार हे होते. सम्राट अशोकाच्या पत्नीचे नाव देवी, कारुवाकी, पद्मावती आणि तिष्यरक्षिता हे होते. सम्राट अशोकाला 4 मुले होती. त्यात महेंद्र, संगमित्रा, तिवल, कुणाल आणि चारुमती ही त्याची मुले होती. तलवारीच्या बळावर सम्राट अशोकाने आपल्या भावांचा वध करून हे राज्य हस्तगत केले होते. पुराणात सम्राट अशोक हा अशोकवर्धन म्हणून ओळखला जातो. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि पुत्री संगमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवले होते. भारतात सर्वात जास्त शिलालेख जे आहेत ते सम्राट अशोकाच्या काळात लिहिले गेले आहेत. शिलालेखाची सुरुवात अशी मानल्या जाते की सम्राट अशोकाच्या काळापासूनच झाली. अशोककालीन 7वा शिलालेख हा जो सर्वात लांब शिलालेख म्हणून ओळखला जातो. त्यात सर्व धर्माबद्दल सहिष्णुतेचा उल्लेख आढळतो. कलिंग हे राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील एक समृद्ध राज्य होते. सम्राट अशोकाने संपूर्ण भारत पादक्रांत केल्यानंतर इतर राष्ट्रांशी व्यापार करण्यासाठी एखादे समृद्ध बंदर आपल्या ताब्यात असावे अशी सम्राट अशोकाची इच्छा होती. त्यानुसार कलिंग हे राज्य अत्यंत योग्य होते. कलिंग हे युद्ध इसवी सन पूर्व 261 मध्ये झाले होते. हे सम्राट अशोकाच्या आयुष्यातील एक निर्णायक युद्ध ठरले. कलिंग युद्धाचा उल्लेख अशोककालीन 13व्या शिलालेखात सापडतो, ज्यानुसार जवळजवळ 1 लक्ष लोक यात मारले गेले व जवळजवळ 1.5 लक्ष लोक यात अपंग झाले. कलिंग युद्धानंतर अशोकाचे मनपरिवर्तन झाले व तो बौद्ध धर्माचा अनुयायी झाला असे मानले जाते. कलिंग युद्धात झालेल्या अपरित हानीने सम्राट अशोकाचे मन खिन्न झाले आणि तो शांतताप्रिय झाला आणि त्यानंतर तो बौद्ध धर्माकडे झुकला असे इतिहासकार मानतात. सांची, सारनाथ, तक्षशिला सहित जवळजवळ 84,000 स्तूपांचे निर्माण सम्राट अशोकाने केले. अशोकाच्या काळात धमेक स्तूप, सारनाथ मध्य प्रदेश येथील, भरऊत मध्य प्रदेश येथील, महाबोधी मंदिर गया आणि बिहार येथील या भव्य वास्तूंचे निर्माण सम्राट अशोकाच्या काळात झाले. अशोककालीन स्तंभ हे वाराणसी जवळील चुनार या खाणीमधील दगडांपासून बनवले जातात. सारनाथ येथील अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारले गेले आहे. ते बलिया प्रकारच्या दगडापासून बनवलेले आहे. तिसरी बौद्ध धर्म परिषद हे इसवी सन पूर्व 240 मध्ये सम्राट अशोकाच्या काळात पाटलीपुत्र येथे भरली होती. मोगलीपुत्र तिस्स यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद भरवण्यात आली होती. धार्मिक मतभेद मिटवून प्रमाणित ग्रंथांची रचना करणे हा या परिषदेचा हेतू होता. विनय पिटक आणि सूत पिटक यांचे तात्विक स्पष्टीकरण करणारे अभिधम्म पिटक या ग्रंथाची रचना सुद्धा येथेच करण्यात आली. सम्राट अशोकाच्या काळात मौर्य साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला होता. सम्राट अशोकाच्याच काळात मौर्य साम्राज्य हे पश्चिमेला हिंदुकुश पर्वतरांगांपासून दक्षिणेला कर्नाटकपर्यंत तसेच पूर्वेला कलिंग साम्राज्यापर्यंत पसरलेले होते. सम्राट अशोकानंतर जे मौर्य राज्य होऊन गेले ते अत्यंत दुर्बल म्हणून गणल्या जातात. एवढे मोठे साम्राज्य सांभाळण्याची त्यांची कुवत नव्हती. शेवटचा जो राजा होता तो राजा वृहद्रथ याला त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंगाने ठार केले आणि शुंग वंशाची स्थापना केली. मौर्य साम्राज्याविषयीच्या माहितीचे जे स्रोत आहेत ते कौटिल्याचे अर्थशास्त्र, कलनचे रजतरंगिणी, पतंजलीच्या महाभाष्य आणि विशाखादत्त यांच्या मुद्रा राक्षस तसेच सोमदेवच्या कथासरित सागर यामध्ये आढळतात. मौर्य साम्राज्यावरील प्रश्न हे RRB, SSB, बँकिंग किंवा MPSC इतर पूर्व परीक्षांमध्ये विचारले जातात. तर चला मग बघूयात मौर्य साम्राज्यकालीन प्रश्नोत्तरे. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? याचे योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. अर्थशास्त्र या ग्रंथाची रचना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे कौटिल्य. कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथात कोणत्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला? हा प्रश्न MPSCच्या पूर्व परीक्षेत विचारण्यात आला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे राजकीय. कोणत्या राजाची कहाणी ही मुद्रा राक्षस या नाटकाचा विषय आहे? हा एक प्रश्न PSI आणि STIच्या पूर्व परीक्षांमध्ये बऱ्याचदा विचारण्यात आला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. प्रसिद्ध युनानी राजदूत मेगस्थनीस हा कोणाच्या दरबारात येऊन गेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. इंडिका या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? त्याचे योग्य उत्तर आहे मेगस्थनीस. मेगस्थनीस हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात येऊन गेला होता. त्याला सेल्युकस निकेटर या राजाने पाठवले होते. सिकंदरच्या भारत आक्रमणावेळेस भारताचा नंद राजा कोण होता? तर याचे योग्य उत्तर आहे राजा धनानंद. धनानंदालाच
पराभूत करून चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती? मौर्य वंशांचे अंतिम शासक कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे बृहद्रथ. पुष्यमित्र शुंगाने बृहद्रथला ठार करून शुंग वंशाची स्थापना केली. मौर्य वंशाचा नाश करून शुंग वंशाची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे पुष्यमित्र शुंग. विशाखादत्त यांच्या देवी चंद्रगुप्त संदर्भात खालीलपैकी कोणते विधान लागू होते? हा प्रश्न MPSCच्या पूर्व परीक्षेत विचारला आहे. याचे योग्य उत्तर आहे राजकीय नाट्य. खालीलपैकी देवनाम प्रियदर्शी या नावाने कोण ओळखला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे सम्राट अशोक. कलिंग युद्धाचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सापडतो? तर याचे योग्य उत्तर आहे 13वा शिलालेख. आणि 7वा शिलालेख हा सर्वात लांब शिलालेख म्हणून ओळखला जातो. आणि भारतामध्ये शिलालेखाची सुरुवात ही सम्राट अशोकाच्या काळापासूनच झाली होती. मौर्य काळात प्रचलित मुद्रा कोणती होती? तर याचे योग्य उत्तर आहे पण. प्रश्न 14वा. सँड्रोकोटस आणि अँड्रोकोटस ही कोणाची नावे आहेत? त्याचे योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. सँड्रोकोटस आणि अँड्रोकोटस ही नावे इतिहासामध्ये अनभिज्ञ होती. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलचे अध्यक्ष सर विल्यम जोन्स यांनी असे सिद्ध केले की सँड्रोकोटस आणि अँड्रोकोटस हे इतर दुसरे कोणी नसून हा चंद्रगुप्त मौर्य हाच राजा आहे. मौर्य काळात खालीलपैकी कोणत्या गटातील लोकसंख्या सर्वाधिक होती? ते याचे योग्य उत्तर आहे शेतकरी. हा प्रश्न PSI पूर्व परीक्षेमध्ये विचारला आहे. प्रश्न 16वा. तिसरी बौद्ध धर्म परिषद कुठे भरवण्यात आली होती? त्याचे योग्य उत्तर आहे पाटलीपुत्र येथे. प्रश्न 17वा. तिसरी बौद्ध धर्म परिषद कोणाच्या काळात भरवण्यात आली? त्याचे योग्य उत्तर आहे सम्राट अशोकाच्या काळात. प्रश्न 18वा. बालपणात चाणक्यास कोणत्या नावाने ओळखले जात होते? त्याचे योग्य उत्तर आहे विष्णुगुप्त. चाणक्य हा बालपणी विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावाने ओळखला जात होता. प्रश्न 19वा. शेवटच्या मौर्य राजाच्या सेनापतीचे नाव काय होते? ते याचे योग्य उत्तर आहे पुष्यमित्र शुंग. प्रश्न 20वा. सम्राट अशोकाच्या आज्ञापत्राचा उलगडा खालीलपैकी कोणी सर्वप्रथम केला? हा प्रश्न MPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये विचारला आहे आणि बऱ्याच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न रिपीट झाला आहे. याचे योग्य उत्तर आहे जेम्स प्रिन्सेप.